नमस्कार मंडळी, अन्नपूर्णाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर पाण्याचा एकही थेंब न वापरता आपण आज भरली वांगी करणार आहोत. ती पाहू शकता आपण. मी वांगी घेतलेली आहेत, फ्रेश असे काटेरी वांगी घेतलेले आहेत. कोल्हापूरमध्ये आमच्या अशीच वांगी मिळतात छान चवीची. तर ते घेतलेले आहे 2 ते 3 चमचे. गोडा मसाला 1 चमचा, कांदा लसूण मसाला, लसूण, जिरे, खोबरे, मीठ, हळद आणि शेंगदाणा 1 वाटी. तर मी शेंगदाणे आता कढईमध्ये भाजून घेणार आहे. आपण वांग्यासाठी लागणारा मसाला तयार करत आहोत त्यासाठी. तर शेंगदाणे भाजलेले आहेत, ते मिक्सरच्या जारमध्ये काढते. तीळ आणि जिरे पण आपण कढईमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. ते छान भाजलेले आहेत, तडतडत आहेत. खोबरे पण व्यवस्थित असं क्रिस्पी असं भाजून घ्यायचं थोडंसं हलकंसं. तर हा सगळा मसाला मी मिक्सरच्या जारमध्ये काढलेला आहे. त्यामध्ये गोडा मसाला 1-2 चमचे टाकते. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकते. यामध्ये धने जिरे पूड वापरायची गरज नाही. मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. कांदा लसूण मसाला असल्यामुळं धने जिरे पूड किंवा दुसरा मसाला टाकण्याची काही गरज नसते. तर हळद 1 चमचा टाकलेला आहे आणि हा मसाला पूर्णपणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. लसूण 5-6 पाकळ्या आणि कोथिंबीर घालून पुन्हा हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. तर झालेला आहे. त्यामध्ये 1 बारीक कांदा चिरून टाकलेला आहे मी. हा मसाला पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा, कांदा वगैरे. आता मी अशा प्रकारे वांग्याचे 4 भाग केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. पाण्यामध्ये ठेवलेले आहेत वांगी. मी इथं मोदक पात्र ठेवलेलं आहे आणि खाली पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. ही वांगी आपल्याला वाफवून घ्यायची आहेत मसाला भरून. तर पुढे पहा मी कशा प्रकारे ही वांग्याची भाजी बनवणार आहे. ही वांग्याची भाजी वांगी अशा प्रकारे भरायची, म्हणजे जेणेकरून त्यातला मसाला बाहेर येऊ नये अशा प्रकारे व्यवस्थित दाबून अशी भरायची. ही वांग्याची भाजी आपण प्रवासासाठी जर घेऊन गेलो तर व्यवस्थित राहते. 1-2 दिवस तर ह्या भाजीला काहीही होत नाही. तुम्ही ट्राय करून पाहू शकाल. तर अशा प्रकारे ही वांग्याची भाजी भरून आपण वाफवून घेणार आहोत वांगी. सगळी वांगी व्यवस्थित भरून अशी वाफवून घ्यायची. 10 मिनिटं आपण ताट झाकून ही वांगी व्यवस्थित वाफवून घ्यायची, जेणेकरून ती शिजतील. तर पाहू शकता हे वाफेवर वांगी आपली शिजलेली आहेत पूर्ण अशी. तर आता आपण गॅस बंद करायचा आणि ही वांगी आता पुन्हा फोडणी घालायची. तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यात 1 चमचा जिरे घालते. जिरे छान फुललेले आहेत. तर उरलेला मसाला त्यामध्ये आपण घालायचा. जो वांगी भरण्यासाठी मसाला बनवणार आहे तोच मसाला तेलामध्ये घालायचा. तर थोडा मसाला राहिलेला 1-2-3 चमचे तो तेलामध्ये परतत आहे. तर ह्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा. माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलेलं नसेल तर प्लीज करून घ्या, जेणेकरून माझे असे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर वांगी मी त्यामध्ये टाकत आहे. फोडणी झालेली आहे आपली व्यवस्थित. तर ही वांगी ह्यामध्ये परतून घ्यायची. यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आहे, तुम्ही पाहू शकता. फक्त वाफेवर वांगी शिजवलेली आहेत. आणि ह्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित यावं किंवा ह्याला ओलसरपणा थोडासा येण्यासाठी मी 1 वाटीभर दूध घातलेलं आहे. त्यामुळे हे वांगी खराब होण्याचा संबंधच येत नाही. 2 दिवस ही वांगी आहे अशी राहतात. बाहेर आहे ह्या रूम टेम्परेचरला. तर कोथिंबीर टाकलेली आहे मी. तुम्ही पाहू शकता वांगी किती छान झाले आहेत, किती छान दिसत आहेत मंडळी. तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नक्की, जेणेकरून तुम्हाला असे चविष्ट पदार्थ, कोल्हापुरी भरली वांगी झालेली आहेत माझी, अशी कोल्हापुरी वेगवेगळे पदार्थ तुम्हाला बघायला मिळतील. तर धन्यवाद मंडळी, तुम्ही माझं पूर्ण व्हिडिओ पाहिला. बाय.